नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रुती मनोहर लहाने, सहशिक्षिका साने गुरुजी निवासी विद्यालय केज. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा 9वा पाठ सुक्तीसुधा हा शिकणार आहोत. या पाठात अनेक सुक्त्या आहेत. या सुक्त्या तसेच ते पूर्ण श्लोक आपल्याला परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी लिहिण्यासाठी येतात. त्याच्यामुळे आपल्याला या सुक्त्या पाठ करायच्या आहेत. तर या पाठाकडे जाण्याआधी आपण त्याची प्रस्तावना पाहूया. संस्कृत भाषा सुभाषितैः समलंकृता खलु सुभाषितेभ्यः उद्धृताः नैकविधा संस्कृतसूक्तयः न केवलं संस्कृते अपि तु अन्यभाषास्वपि मार्मिकतया उत्स्फूर्ततया च उपयुक्ताः दृश्यन्ते. प्रायः जनाः सम्पूर्णं सुभाषितं न स्मरन्ति, परन्तु सूक्तयः तेषां जिह्वाग्रे तिष्ठन्ति. भाषावैभवं वर्धयन्त्यः एतादृश्यः सूक्तयः छात्रैः सम्यक पठितव्याः स्मर्तव्याः च. याचाच अर्थ असा होतो की संस्कृत भाषेतील सुभाषितांमुळे संस्कृत भाषा सुभाषित अलंकृत झालेली आहे. या सुभाषितांमधून उद्धृत केलेली सांगितलेली विविध प्रकारची संस्कृत वचने म्हणजेच सुविचार हे केवळ संस्कृत भाषेतच नाही तर अन्य भाषेत देखील मार्मिकपणे उत्स्फूर्तपणे वापरलेली आढळतात. साधारणपणे संपूर्ण सुभाषित सर्वसामान्य लोकांच्या लक्षात राहत नाही, परंतु सुवचने म्हणजेच सुविचार सगळ्यांच्याच सहज लक्षात राहतात. ते जिभेवर रुळतात, तोंडपाठ होतात. भाषेचे वैभव वाढवणारी अशी सुवचने विद्यार्थ्यांनी अवश्य शिकावीत आणि लक्षात ठेवावीत. यासाठीच आपल्याला हा पाठ आपल्या सिलेबसमध्ये देण्यात आलेला आहे. तर आपण पहिली सूक्ती पाहूया. न चोरहार्यं न च राजहार्यं न भातुर्भाज्यं न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधन प्रधानम. याचा अर्थ असा होतो की चोरांकडून चोरले न जाणारे, राजाकडून हरण न केले जाणारे, भावांमध्ये वाटले न जाणारे आणि खांद्यावर ओझेसुद्धा न वाटणारे असे हे विद्याधन आहे. हे धन खर्च केले असता, दुसऱ्याला दिले असता नेहमी वाढतच जाते. विद्या हे सर्व धनांमध्ये सर्वश्रेष्ठ धन आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण जर आपल्याकडे पैसे असतील आणि आपण दुसऱ्यांना ते पैसे दिले तर ते आपल्याकडचे पैसे कमी होतात, पण विद्या मात्र दुसऱ्याला दिल्याने वाढतच जाते. त्यामुळेच श्लोककार असे म्हणतात की विद्याधन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ आहे. थोडक्यात या सुक्तीमधून आपल्याला विद्याधनाचे महत्त्व सांगितलेले आहे. विद्याधनाचे श्रेष्ठत्व आपल्याला या सुक्तीमधून आढळून येते. या सुक्तीचा आपण अन्वय पाहूया. विद्याधनं चोरहार्यं न अस्ति, राजहार्यं न, भातृभाज्यं न, भारकारी अपि न अस्ति, व्यये कृते अपि तत् नित्यं वर्धत एव सत्यमेव विद्याधन सर्वधनप्रधानम अस्ति. अशा प्रकारे विद्याधन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ आहे. दुसरी सुक्ती. अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. या सुक्तीमधून आपल्याला एकीचे महत्त्व सांगितलेले आहे. ही जी सुक्ती आहे ती स्वामी विवेकानंदांनी म्हणलेली आहे. ते म्हणतात की पूर्ण जग, पूर्ण वसुधा हेच आपलं कुटुंब आहे. या सुक्तीचा आपण अर्थ पाहूया. हा आपला आहे किंवा परका आहे असा विचार परभाव संकुचित मनोवृत्तीच्या माणसांचा किंवा व्यक्तीचा असतो, परंतु उदार मनोवृत्तीच्या माणसांसाठी हे सर्व जग हे आपले कुटुंब असते. याचा अन्वय. लघुचेतसां कृते अयं निजः परः वा इति गणना अस्ति, उदारचरितानां कृते तु वसुधा एव कुटुंबकम अस्ति. अन्वय म्हणजे काही नाही तर अन्वयामधून आपल्याला थोडक्यात सुक्तीचा अर्थ स्पष्ट प्रकारे आपल्याला अन्वयाद्वारे कळतो आणि आपल्याला परीक्षेमध्ये अन्वय लिहायला डायरेक्ट येत नाही, पण भरायला म्हणजे फिलिंग द ब्लँक्ससारखं येतं. त्यामुळे अन्वय पण आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे. या दुसऱ्या सुक्तीचा आपण अर्थ पाहिलेलाच आहे. आता आपण तिसरी सुक्ती पाहूया. परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम. म्हणजेच वृक्षांना परोपकारासाठी, दुसऱ्यांच्या किंवा इतरांच्या उपयोगासाठी येण्यासाठी फळे येतात. नद्या इतरांना उपयोगी पडण्यासाठी वाहतात.
गायी इतरांवर उपकार करण्यासाठी दूध देतात, तद्वत माझे शरीरही परोपकारासाठीच आहे. वृक्ष आपल्याला फळे देतात, म्हणजे आपल्यावर ते परोपकार करतात. नद्या आपल्याला पाणी देतात, गायी देखील आपल्याला दूध देऊन उपकृत करतात. तसंच आपण देखील आपलं शरीर दुसऱ्यांना मदत करण्यासाठी परोपकारासाठी वापरलं पाहिजे, असं या सूक्तीतून आपल्याला सांगितलेलं आहे. या सूक्तीचा अन्वय पाहूया. वृक्षाः परोपकाराय फलन्ति, नद्यः परोपकाराय वहन्ति, गावः परोपकाराय दुहन्ति, इदं शरीरं परोपकारार्थम एव अस्ति. पुढची सूक्ती. जाड्यं धीहो हरति सिंचति वाचि सत्यं, मानोन्नति दिशति पापम् अपाकरोति, चित्तं प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं, सत्संगती कथय किं न करोति पुंसाम. या सूक्तीमधून चांगल्या माणसाची संगत धरल्याने आपल्याला काय फायदा होतो हे थोडक्यात सांगितलेले आहे. या सूक्तीचा अर्थ आपण पाहूया. सज्जनांचा सहवास बुद्धीचा मंदपणा दूर करतो, वाणीत सत्यता आणतो, मान व उन्नती यांचा मार्ग दाखवतो, पाप दूर करतो, मन प्रसन्न करतो आणि सर्व दिशांमध्ये आपली कीर्ती पसरवतो. सज्जनांचा सहवास माणसांचा कोणता फायदा करत नाही. म्हणजेच त्यामुळे आपण देखील चांगल्या लोकांची संगत धरली पाहिजे, चांगल्या लोकांचीच मैत्री केली पाहिजे. त्यांच्यासोबत आपण मैत्री केल्यामुळे आपला देखील फायदा होतो, आपण देखील प्रसिद्ध होतो, तसेच आपले चित्त प्रसन्न राहते, आपल्याकडून पाप होत नाही. त्यामुळे आपण चांगल्या मित्रांची मैत्रिणींची मैत्री करावी. याचा अन्वय. सत्संगती धियः जाड्यं हरति, वाची सत्यं सिंचति, मानोन्नतिं दिशति, पापम अपाकरोति, चित्तं प्रसादयति, दिक्षु कीर्तिं तनोति, कथय सा सत्संगती पुंसाम किं हितं न करोति. ही जी सूक्ती आहे त्यात आपल्यालाच प्रश्न विचारलेला आहे की ही सत्संगती म्हणजे ही चांगल्या माणसांची सोबत आपलं कोणतं हित करत नाही. म्हणजे सत्संगतीत आपलं हितच करते हे यातून प्रकट होतं. 5वी सूक्ती. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्र एतात्सु न पूज्यन्ते सर्वस्तात्र फलाः क्रियाः. या सूक्तीमधून आपल्याला स्त्रियांचा आपण अपमान नाही करायला पाहिजे हे यातून सांगितलेलं आहे. याचा अर्थ, जेथे स्त्रियांची पूजा केली जाते म्हणजे त्यांचा आदर केला जातो तेथे देवता आनंदाने राहतात, परंतु जेथे स्त्रीला मान दिला जात नाही, जिथे स्त्रीचा अपमान केला जातो तेथे सर्व कार्ये निष्फळ होतात. स्त्री पुरुष समानतेचा संदेश या सूक्तीमधून दिला गेलेला आहे. याचा अन्वय. यत्र नार्यः पूज्यन्ते तत्र देवताः रमन्ते, यत्र तु एता न पूज्यन्ते तत्र सर्वाः क्रियाः अफलाः भवन्ति. 6वा श्लोक. चातक स्त्री चतुरान पयः कनान याचते, जलधरं पिपासया, सोऽपि पूरयति विश्वंभसा, हंत हंत महतामुदारता. आपल्या सर्वांना चातक पक्षी माहिती आहे. तर चातक पक्षी ढगाला, जेव्हा चातक पक्षाला तहान लागते तेव्हा तो ढगाकडे 2-3 थेंबांसाठी याचना करतो, पण ढग मात्र पाऊसच पाडतो. यातून ढगांची म्हणजेच मेघांची उदारता या श्लोकातून प्रकट केलेली आहे. याचा आपण सरळ अर्थ पाहूया. जेव्हा तहानलेला चातक पक्षी ढगाकडे 3-4 जलबिंदू मागतो तेव्हा तो मेघ सर्व जगच पाण्याने भरून टाकतो. वा वा, मोठ्यांचे केवढे हे औदार्य. यातून उदारतेबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. अन्वय. यदा चातकः पिपासया जलधरं त्रिचतुरान पयः कनान याचते, तदा सः मेघः अपि विश्वम् अंभसा पूरयति, हंत हंत कियती एषा महताम उदारता. 7वी सूक्ती. ते शतं हि वयं पंच स्वकीये विग्रहे सति, परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचाधिकं शतम्. हा श्लोक महाभारत या इपिकशी म्हणजे महाकाव्याशी निगडीत आहे. या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की युधिष्ठिर म्हणतो, आपले आपापसात भांडण असेल
तर ते 100 कौरव आणि आपण 5 पांडव असू. परंतु दुसऱ्यांशी भांडण करायचे असेल तेव्हा आपण 105 असू. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाभारतामध्ये 5 पांडव आणि 100 कौरव यांच्यामध्ये युद्ध होतं. पण जेव्हा त्यांच्यामध्ये युद्ध असतं तेव्हा ते वेगळे असतात. म्हणजे 5 पांडव वेगळे आणि 100 कौरव वेगळे. पण जेव्हा दुसऱ्यांसोबत युद्ध करायचं असेल, दुसऱ्या राज्यातील लोकांशी युद्ध करायचं असेल, तर तेव्हा ते 100 कौरव आणि 5 पांडव एकत्र येऊन युद्ध करतात. यामध्ये एकीचे महत्त्व आपल्याला दिसून येते. याचा अन्वय युधिष्ठिरः वदति स्वकीय विग्रहे सती ते शतं वयम हि पंच स्मः परैः विग्रहे प्राप्ते तु वयम पंचाधिकं शतं स्मः. पुढचा श्लोक. पठकः पाठकश्चैव ये चान्ये शास्त्रवाचकाः सर्वे व्यसनिनो नेयाः यः क्रियामांस पंडितः. याचा अर्थ पठन करणारा म्हणजे शिकणारा, पाठ देणारा म्हणजे शिक्षक आणि जे इतर शास्त्रे नुसतेच वाचणारे किंवा शिकवणारे आहेत ते सर्व नादिष्ट समजावेत. जो क्रियाशील आहे तोच पंडित समजावा. यामध्ये आपण क्रियाशील राहावं असा संदेश आपल्याला मिळतो. याचा अन्वय पठकः पाठकः तथा च ये अन्ये शास्त्रवाचकाः सन्ति ते सर्वे व्यसनिनः ज्ञेयाः यः क्रियावान सह पंडितः अस्ति. अशा प्रकारे आपण सर्व सूक्ती थोडक्यात समजून घेतलेल्या आहेत आणि त्यांचा अन्वय देखील पाठ म्हणजे पाहिलेला आहे. तर तुम्ही सूक्ती पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि अन्वय डायरेक्ट लिहायला येत नाही, त्यामुळे तो लक्षात ठेवला तरी चालेल. या धड्यावर हा भाषाभ्यास देखील आपल्याला देण्यात आलेला आहे. तुम्ही भाषाभ्यास सोडवण्याचा प्रयत्न करा आणि काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता. आता आपण काही व्याकरणाचा भाग पाहूया. समानार्थक शब्द पाहूया. मी शब्द सांगते आणि त्याचा समानार्थक शब्द सांगते, तुम्ही ते लिहून घ्या. चोरः स्तेनः, दुसरं भारः भरः, तिसरं नित्यम म्हणजे सततम, विद्या ज्ञानम, धनम वित्तम, नद्यः सरितः, अध्यापकः पाठकः, विद्वान पंडितः, बोधव्याः ज्ञेयाः, कार्यकर्ता क्रियावान, शरीरम देहः, प्रधानम श्रेष्ठम. काही समानार्थक शब्द आपण पाहिलेले आहेत. आता आपण विरुद्धार्थक शब्द पाहूया. नित्यम अनित्यम, प्रधानम गौणम, अपकारः उपकारः, परः निजः, नित्यम अनित्यम, व्ययः संचयः. आपल्याला परीक्षेमध्ये समानार्थक शब्द लिहा किंवा विरुद्धार्थक शब्द लिहा म्हणून अशा सूचना देऊन तुम्हाला लिहायला सांगू शकतात ते, त्याच्यामुळे हे पाठ करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण हा पाठ पाहिलेला आहे. धन्यवाद.